महाराष्ट्रात दरवर्षी 50,000हून अधिक सर्पदंश म्हणून आमदार विक्रम पाचपुते यांनी केली ही मागणी। सरकार घेणार मोठा निर्णय। ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांसाठी सर्पदंशाचा धोका कायमच गंभीर राहिला आहे। महाराष्ट्रात दरवर्षी हजारो सर्पदंशांच्या घटना नोंदवल्या जातात। त्यामुळे सर्पदंशाला अधिसूचित आजार म्हणून घोषित करावे अशी मागणी श्रीगोंद्याचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केली आहे। पाचपुते यांनी 30 जून 2026 रोजी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता। त्यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शासन या मागणीबाबत सकारात्मक असल्याचे सांगत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते। राज्यात दरवर्षी साधारण 50 ते 60 हजार सर्पदंशांच्या घटना अधिकृतपणे नोंदवल्या जातात। मात्र ग्रामीण आणि दुर्गम भागातील अनेक घटना नोंदवल्या जात नसल्याने प्रत्यक्ष आकडा यापेक्षा मोठा असण्याची शक्यता आहे। सर्पदंशाला अधिसूचित आजाराचा दर्जा मिळाल्यास प्रत्येक प्रकरणाची नोंद अधिक काटेकोरपणे होऊ शकते। त्यामुळे कोणत्या भागात धोका अधिक आहे, उपचार किती वेळात मिळतात आणि मृत्यूचे प्रमाण किती आहे याचा अचूक डेटा आता उपलब्ध होण्यास मदत होईल।